नमस्कार, मी सकुंडे सर. स्वागत करतो आपलं सकुंडे सर्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये. प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये आपण जे काही क्लास 10th आहे सायन्स पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर हेरिडिटी आणि इव्होल्युशन हा आपण डिस्कस करतोय. फाईन. आतापर्यंत आपण ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स होत्या ह्या चॅप्टरला समजण्यासाठी जसं की सेल असेल किंवा DNA असेल हे अगदी डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्युशन म्हणजे काय हे अगदी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे जे काही तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर मेन कन्सेप्टला जाऊया आपण. सो कॅन यू टेल मध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन जो काही आहे तुमचा दॅट इज, याला मी थोडंसं झूम करतो. ओके फाईन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर इथं, स्केच अँड एक्सप्लेन दी स्ट्रक्चर ऑफ DNA. जस्ट ओके. सो स्ट्रक्चर ऑफ DNA पहिल्या लेक्चरमध्ये आपण, तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर फर्स्ट लेक्चर नक्की बघा. तिथं मी अगदी डिटेल हे DNAचं जे काही स्ट्रक्चर आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. बट स्टील आपण थोडंसं एक, ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हेरियस टाइप्स ऑफ RNA, म्हणजे DNAचं स्ट्रक्चर आणि जे काही वेगवेगळे RNA मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह द नेम ऑफ सम डिसऑर्डर. सो जेनेटिक डिसऑर्डर्स काय असतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिला जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूया की DNAचं स्ट्रक्चर म्हणजे काय. फाईन. सो तुम्ही बघू शकता आपण प्रिव्हियस काही लेक्चरमध्ये बघितलेलं आहे जो काही DNA मॉलिक्युल आहे इट इज बेसिकली डबल स्टँडर्ड आणि तो बनलेला असतो छोट्या छोट्या मॉलिक्युलपासून. त्या मॉलिक्युल्सला आपण न्यूक्लिओटाइड्स म्हणलो होतो बेटा. व्हॉट इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओटाइड्स. अशा जवळपास 4 प्रकारच्या न्यूक्लिओटाइड्स असतात. मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन ह्या जे काही 4 न्यूक्लिओटाइड्स आहेत ह्या 4 न्यूक्लिओटाइड्स एकत्रित आल्यानंतर हा DNA बनणार आहे. DNA कसा दिसतो बेटा, तर इट इज डबल स्टँडर्ड. फाईन. आणि ह्या जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत ह्या न्यूक्लिओटाइड्स एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंगनी जोडलेले असतात. आपण बघितलं एका स्ट्रँडमध्ये ह्या अशा न्यूक्लिओटाइड असतील ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन वगैरे. ठीक आहे. आणि दुसऱ्या स्ट्रँडमध्ये ज्या काही न्यूक्लिओटाइड्स असतील ॲडेनिन सोबत पुढं पेअर कोण फॉर्म करणार, तर थायमिन पेअर फॉर्म करत असतो. थायमिन सोबत ॲडेनिन पेअर फॉर्म करणार. ग्वानिन सोबत सायटोसिन अँड सायटोसिन सोबत ग्वानिन पेअर करत असतो. इन द सेन्स ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन अँड ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन हे आपण म्हणलो होतो. फाईन. आणि ॲडेनिन आणि थायमिनमध्ये ही जी काही पेअरिंग चालते याच्यामध्ये एक केमिकल बॉन्ड फॉर्म होत असतो त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणलं होतं बेटा. आणि ॲडेनिन आणि थायमिनमध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. फाईन. त्याच्यानंतर ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो हे आपण अगदी डिटेल बघितलेलं आहे. इथं बघा तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता हे जे काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे DNAचं इथं मी तुम्हाला अगदी क्लिअर दाखवलेलं आहे. हे बघा हे जे काही स्ट्रक्चर आहे दिस स्ट्रक्चर इट इज नथिंग बट न्यूक्लिओटाइड. आणि अशा बऱ्याचशा न्यूक्लिओटाइड्स एकत्रित आल्यानंतर DNAचं एक थ्रेड फॉर्म होणार आहे. फाईन. आणि असाच दुसरा स्टँड आहे बनणार आहे हे आपण बघितलेलं आहे. क्लिअर बेटा. फाईन. चलो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ RNA. हे अतिशय महत्वाचे आहेत. फाईन. बघा नॉर्मली काय होतं तर एखादी कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या तो बनलेला असतो सेलपासून. आणि सेलमध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस असणार आहे. फाईन. काही एक्सेप्शन सोडता प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि प्रत्येक सेलमध्ये किंवा प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये असणारे DNA. बघा मी ऑलरेडी क्लिअर केलंय तुम्हाला प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये की ह्या सेलला कुठलंही काम जर करायचं असेल तर तिला गरज असते प्रोटीन्सची. फाईन. आणि हे जे काही प्रोटीन्स आहे हे तयार करण्याची माहिती कुठं असते तर DNA मध्ये असते. DNA हॅज इन्फॉर्मेशन. फाईन. सो हा जो काही DNA मॉलिक्युल आहे ह्या DNA मॉलिक्युलमध्ये नीट लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज DNA मॉलिक्युल आणि ह्या DNA मॉलिक्युलमध्ये प्रोटीन तयार करण्याची माहिती ह्या पार्टमध्ये असते. सपोज फॉर एक्झाम्पल जर हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जर इन्फॉर्मेशन असेल तर दिस पार्ट कॅन बी कॉल्ड ॲज जीन.
सो जीनला आपण कसं डिफाईन करू शकतो? इट इज द पार्ट ऑफ डीएनए. हा एक डीएनएचा पार्ट आहे ज्यामध्ये प्रोटीनला तयार करण्याची माहिती असते. दॅट पार्ट इट इज नथिंग बट व्हॉट? इट इज कॉल्ड एज जीन. ओके. मग नंतर काय होतं? तर काही एन्झाईम्स असतात, जसं RNA पॉलिमरेज वगैरे एन्झाईम्स असतील. हे एन्झाईम्स काय करतील? तर ह्या डीएनएच्या स्ट्रँडमधली जी काही माहिती आहे ही टोटली ट्रान्सक्रिप्ट करतील mRNA मध्ये, आणि नंतर ह्या mRNA पासून काय बनणार? प्रोटीन बनणार आहे. हा होल जो काही फेनॉमेनॉन आहे याला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणू, किंवा याला सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ पण म्हणत असतात. दिस इज कॉल्ड एज व्हॉट? प्रोटीन सिंथेसिस. ओके. सो ह्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे जे काही सगळे RNA मॉलिक्युल्स आहेत हे महत्वाचा रोल प्ले करत असतात. एव्हन आपण म्हणू शकतो की जी काही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ही सर्व प्रोसेस ह्या RNAच्या मार्फतच होत असते. फाईन. त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही RNAचे मॉलिक्युल्स आहेत हे अगदी डिटेल समजणं गरजेचं असतं. सो वन बाय वन आपण हे जे काही mRNA असेल, rRNA असेल किंवा tRNA असेल, याचं स्ट्रक्चर आणि याचे फंक्शन्स ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्यात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट व्हॉट? mRNA. ओके. बघा, जो काही डीएनए असणार आहे, डीएनए आणि mRNA मध्ये फार काही जास्त फरक नाही आहे. डीएनए आपण बघतो, डीएनए कसा असणार आहे? तर इट इज डबल स्टँडर्ड. डबल स्टँडर्ड. याच्यामध्ये किती स्टँड्स असतील? तर 2 स्टँड आपल्या समोर इथं दिसत आहेत. क्लिअर? डीएनए पण बनलेला असतो. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ व्हॉट? न्यूक्लिओटाइड. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ व्हॉट? न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइड किती असतात? तर 4 प्रकारचे असतात, जसं ॲडेनिन असेल, थायमिन असेल, ग्वानिन असेल किंवा सायटोसिन. आणि mRNA जर बघितलं तर सिम्पल mRNA जो काही आहे, जर डिफरन्स बघितला डीएनए आणि mRNA मधला, तर mRNA इट इज सिंगल स्टँडर्ड. इट इज सिंगल स्टँडर्ड. आणि हा जो काही mRNA आहे हाही न्यूक्लिओटाइड पासून बनलेला असतो. फक्त याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स आहे. mRNA मध्ये ज्या काही न्यूक्लिओटाइड सापडतात, ॲडेनाइन सापडते, ग्वानिन सापडते, सायटोसिन पण ह्या mRNA मध्ये सापडत असते, किंवा सायटोसिन पासून पण mRNA बनलेला असतो. फक्त थायमिनच्या ऐवजी इथं एक युरॅसिल नावाची न्यूक्लिओटाइड सापडते. म्हणजे थायमिन ही जी काही न्यूक्लिओटाइड आहे ही mRNA मध्ये नसते. हे 2 बेसिक डिफरन्स तुम्हाला कळणं गरजेचे असतात. आणि काय होतं? हा mRNA कधी बनतो? तर ज्या वेळेस प्रोटीन सिंथेसाइज करायचंय, डीएनए मध्ये जे काही प्रोटीन सिंथेसाइज करण्याची इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज ट्रान्सक्राईब केली जाते. कशामध्ये? mRNA मध्ये. फाईन. आणि ही जी काही प्रोसेस आहे दिस कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? ट्रान्सक्रिप्शन. याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत असतो. म्हणजे mRNA जो काही आहे हा mRNA बनतो कुठं? तर सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला माहित असला पाहिजे. इट इज synthesized in nucleus. It is synthesized in nucleus. प्रोटीन सिंथेसिस होत असताना डीएनए पासून mRNA बनतो, आणि तो बनतो कुठं? बऱ्याचदा लोकेशनवर पण क्वेश्चन्स येत असतात की mRNAचं सिंथेसिस कुठं होणार आहे? युअर आन्सर शुड बी व्हॉट? न्यूक्लियस. क्लिअर? आणि कुठली प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये mRNA फॉर्मेशन होणार आहे? तर दॅट इज नथिंग बट व्हॉट? Transcription. So transcription is the process in which mRNA it is formed. Second point महत्वाचा आहे. Transcription is the process in which mRNA is formed. Clear? आणि शेवटचा एक थर्ड पॉइंट आपण बघूया, याचं फंक्शन काय. तर सगळ्यात महत्वाचं, जस्ट अ मिनिट. ओके. हे बघा, सपोज ही एक सेल आहे. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये असणार आहे बेटा डीएनए. ओके. ह्या डीएनए पासून प्रोटीन सिंथेसिस मध्ये mRNA बनणार आहे. म्हणजे डीएनए मध्ये जे काही प्रोटीन तयार करण्याची माहिती आहे ही कशामध्ये ट्रान्सफर होते? तर mRNA मध्ये. आणि हा जो काही mRNA हा बनला न्यूक्लियस मध्ये, बट बनल्यानंतर आफ्टर फॉर्मेशन तो न्यूक्लियसच्या बाहेर येणार आहे.
क्लिअर. आणि बाहेर एक अवयव असतो किंवा सेलचा जो काही एक ऑर्गनेल आहे, दॅट इज नथिंग बट त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो बेटा. व्हॉट इट इज कॉल्ड एज एंडोप्लाझ्मिक. इट इज कॉल्ड ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. क्लिअर. ओके. आणि ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर परत एक छोटासा ऑर्गन असतो सेलचा, त्याला आपण रायबोझोम म्हणतो बेटा. व्हॉट इट इज कॉल्ड एज रायबोझोम. म्हणजे जो काही mRNA फॉर्म झालाय न्यूक्लियसमध्ये, त्यांनी काय केलं तर DNA मधली इन्फॉर्मेशन घेतली आणि तो न्यूक्लियसच्या बाहेर आला. न्यूक्लियसच्या बाहेर आल्यानंतर कुठल्या ऑर्गनकडे गेला बेटा? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वरती एक परत छोटासा ऑर्गन असतो, दॅट इज नथिंग बट व्हॉट रायबोझोम. क्लिअर. आणि हा जो काही रायबोझोम आहे, हा रायबोझोम मग नंतर काय करतो तर mRNA मधली जी काही माहिती आहे ती रीड करतो आणि रीड करून पुढं प्रोटीन बनवणार आहे बेटा. काय बनवणार आहे? प्रोटीन. मग mRNAचं फंक्शन काय तर तो इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचं काम करतो. ह्या यमचा फुल फॉर्मच होतो मॅसेंजर RNA. म्हणजे याने मेसेज आणला कुठनं तर DNA पासून ह्या रायबोझोम पर्यंत. आणि तो मेसेज कशा संबंधित होता तर तो प्रोटीनच्या सिंथेसिस बद्दल होता. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो थर्ड फंक्शन काय असेल mRNAचं? इट ब्रिंग message. What it is going to bring? Message from DNA to ribosome किंवा आउटसाइड द न्यूक्लियस आपण म्हणू शकतो. आणि तो मेसेज कशा संबंधी? फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. क्लिअर बेटा? फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. हे तीन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. क्लिअर. आपण काय बघितलं आतापर्यंत mRNA बद्दल तर बेसिक डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं DNA आणि mRNA मधला. DNA डबल स्टँडर्ड असतो तर mRNA इट इज सिंगल स्टँडर्ड. DNA बनलेला असतो न्यूक्लियोटाइड पासून आणि mRNA ही न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की DNA मध्ये ज्या काही न्यूक्लियोटाइड्स असतात ह्या ॲडेनिन, थायमिन, ग्वायनिन, सायटोसिन असेल आणि mRNA मध्ये ज्या काही न्यूक्लियोटाइड आहे ह्या ॲडेनिन, ग्वायनिन, सायटोसिन असेल. फक्त थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल घेतलेला आहे. हा एक मेजर डिफरन्स आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितली की हा जो काही mRNA हा फॉर्म कुठं होतो, याचे सिंथेसिस जे काही हे कुठं होणार आहे तर सेलच्या न्यूक्लियसमध्ये. आणि ती जी काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये mRNA बनतो दॅट प्रोसेस कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? ट्रान्सक्रिप्शन. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितली की याचं फंक्शन काय तर mRNA काय करतो तर DNA पासून किंवा न्यूक्लियस मधून बाहेर इन्फॉर्मेशन घेऊन येतो. आणि ती इन्फॉर्मेशन कशाची तर प्रोटीन सिंथेसिसची, प्रोटीनला तयार करण्याची माहिती mRNA मध्ये असणार आहे. आणि प्रोटीन का तयार करायचं? कारण सेलला कुठलंही जर फंक्शन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गरजेचं आहे प्रोटीन्स. क्लिअर बेटा? मी आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपला स्किन कलर आहे. स्किन कलर जो काही असणार आहे हा आपल्याला सनलाईट पासून किंवा सनलाईट मध्ये असणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, जे काही युव्ही रेडिएशन्स आहे, युव्ही रेडिएशन्स बी असेल, हे जे काही घातक आहे हे आपल्या सेलच्या DNA डॅमेज करू शकतात, कुठंतरी कॅन्सर वगैरे घडून आणू शकतात. मग त्यांच्यापासून प्रोटेक्शन म्हणून आपल्या ज्या काही स्किन सेल्स असतात, आपल्या स्किनमध्ये काही सेल्स असतात त्याला आपण मेलॅनोसाइट्स म्हणतो. ह्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सेल्स एक प्रोटीन तयार करत असतात, त्याला आपण काय म्हणतो बेटा? मेलॅनिन. म्हणजे कुठंतरी मेलॅनिन आपल्या सेलचे फंक्शन्स जे काही हे परफॉर्म करण्यासाठी मदत करत असतात. फाईन. त्याच्यानंतर जो काही सेकंड टाईप आहे आपला दॅट इज नथिंग बट व्हॉट? rRNA. पहिला आपण mRNA बघितलं, त्याच्यानंतर जो काही सेकंड टाईप आहे दॅट इज rRNA. सो बेसिकली R स्टँड्स फॉर रायबोझोमल RNA. आपण जसं आता बघितलं होतं M स्टँड्स फॉर mRNA मधलं M इट इज स्टँड्स फॉर व्हॉट? मॅसेंजर RNA. तसं हा जो काही rRNA याच्यामध्ये जे काही R दिसतंय तुम्हाला स्मॉल ट्रान्सक्रिप्ट मध्ये दॅट इज नथिंग बट रायबोझोमल RNA. फाईन. ओके. सो हे जे काही rRNA एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला, वेगवेगळ्या टाईपचे rRNA असतात. जेव्हा तुम्ही हायर स्टँडर्डमध्ये जाणार आहात 11-12ला त्यावेळेस तुम्ही अगदी डिटेल बघणार आहात. जे काही rRNA वगैरे असतात त्याचे जे काही टाईप्स आहेत तेही डिटेलमध्ये बघणार आहात. फक्त आता तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे काय की rRNA forms the ribosome.
रायबोझोम्स तयार करण्याचं काम कोण करणार आहे? तर दॅट इज नथिंग बट व्हॉट? RRNA. क्लिअर? ओके. आणि मी आता जस्ट प्रिव्हियस स्लाइडमध्ये उल्लेख केला होता की हे जे काही RRNA इथं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता बेटा, हा जो काही पूर्ण पार्ट आहे हा असेल, याला आपण लार्ज सब युनिट म्हणू, आणि याच्यानंतर एक छोटासा स्मॉल सब युनिट खाली असणार आहे. फाईन. हे दोघी मिळून रायबोझोम्स बनवत असतात. आणि रायबोझोम्स दे आर मेड अप ऑफ व्हॉट? दे आर मेड अप ऑफ RRNA. म्हणजे हे जे काही रायबोझोम्स आहे हे कुठल्या RNA पासून बनलेले असतात? RRNA पासून. क्लिअर? आणि सगळ्यात महत्वाचं जे काही फंक्शन आहे बघा, ही जी काही डायग्राम दिसते तुम्हाला इथं mRNA दिसतोय. मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलंय बेटा की mRNA मध्ये माहिती असणार आहे प्रोटीन सिंथसाइज करण्याचे, बट ती जी काही माहिती आहे माहिती असून चालणार नाही, ती माहिती रीड केली पाहिजे. आणि ती माहिती रीड करण्याचं कामच कोण करणार आहे? तर दॅट इज रायबोझोम. क्लिअर? सो एक अतिशय इम्पॉर्टंट फंक्शन रायबोझोमचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय? दे रीड दी मॅसेज विदिन द mRNA मध्ये असलेला मेसेज रीड करतायत. आणि दुसरी आणखी महत्वाची गोष्ट, फक्त ते मेसेजच रीड करत नाही, तर मेसेज रीड करत असताना ते अमिनो ऍसिड ऍड करण्याचं काम पण करतायत आणि कुठंतरी प्रोटीन बनवण्याचं काम पण ते करणार आहेत. फाईन. दे ऑल्सो सिंथसाइज प्रोटीन. क्लिअर बेटा? सो हे दोन फंक्शन लक्षात ठेवायचे. काय? तर जे काही RRNA हे RRNA काय बनवतात बेटा? रायबोझोमच्या फॉर्मेशन मध्ये मदत करतील. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो काही रायबोझोम आहे जो RRNA पासून बनलेला आहे तो दोन फंक्शन मेनली परफॉर्म करणार आहे. एकतर mRNA मध्ये जो काही मेसेज असणार आहे तो रीड करणार आहे, त्याच्यानंतर मेसेज रीड करून प्रोटीन सिंथसाइज तो करणार आहे. हे दोन फंक्शन्स तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला लगेचच क्लिक झालं पाहिजे. रायबोझोम म्हणलं की ताबडतोब कळलं पाहिजे इट इज गोइंग टू रीड द मेसेज विद इन द mRNA. जो काही mRNA मधला मेसेज आहे तो रीड करण्याचं काम रायबोझोम करणार आहे. आणि साईड बाय साईड तो मेसेज रीड करून अमिनो ऍसिड्स पण ऍड करत असतो. आणि खूप सारे असे अमिनो ऍसिड वगैरे जर ऍड झाले, दॅट लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड, this long chain of amino acid, it is nothing but what? It is protein. Fine beta? Clear? ओके. सो दोन फंक्शन्स यांचे लक्षात ठेवायचे. मेसेज रीड करतो आणि कुठेतरी प्रोटीन सिंथेसिस मध्ये तो मदत करणार आहे. हा झाला आपला सेकंड टाइप. आणि थर्ड टाइप बघा, tRNA. थर्ड टाइप कुठला आहे आपला RNA चा? तर tRNA. हे बघा काय होतं, तर हा जो काही रायबोझोम आहे हा mRNA मधला मेसेज रीड करतो आणि सराउंडिंग मध्ये जे काही याच्या सराउंडिंग मध्ये असे काही अमिनो ऍसिड्स पडलेले असतात. काय पडलेले असतात बेटा? अमिनो ऍसिड. खूप सारे अमिनो ऍसिड्स एकत्रित आल्यानंतर किंवा चेन फॉर्मेशन केल्यानंतर काय बनणार आहे बेटा? तर प्रोटीन सिंथसाइज होणार आहे. बट रायबोझोमनी mRNA मधला मेसेज वाचला आणि एखादा अमिनो ऍसिड ऍड केला, तर नीट लक्षात घ्या हा जो काही अमिनो ऍसिड आहे तो अमिनो ऍसिड घेऊन येण्याचं काम कोण करणार आहे? ह्या साईडला सपोज फॉर एक्झाम्पल इथं नवीन अमिनो ऍसिड ऍड होतोय, तर ह्या साईडला किंवा इथं जर नवीन अमिनो ऍसिड ऍड होत असेल, ऍक्च्युली ह्या रायबोझोम मध्ये 3 साईट असतात. फाईन. A साईट असते, P साईट असते आणि E साईट असते. त्याला आपण एक्झिट साईट म्हणतो, P ला आपण पेप्टाइड साईट म्हणतो. बट ह्या क्लास 12th मध्ये तुम्ही मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा जो काही चॅप्टर शिकणार आहात त्यामध्ये अगदी डिटेल शिकणार आहात. नो इशू. ठीक आहे. सो ऍक्च्युली नवीन जे काही अमिनो ऍसिड असतात ह्या P साईडला ऍड होत असतात. मग ह्या P साईडला एखादा अमिनो ऍसिड जर घेऊन यायचा असेल तर तो अमिनो ऍसिड सराउंडिंग मध्ये कोण घेऊन येणार? तर नीट लक्षात घ्या हा जो काही आपला tRNA हा tRNA काय करतो बेटा? तर अमिनो ऍसिडला घेऊन येत असतो. बघा इथं ह्याचं जे काही एंड आहे बेटा, त्या एंडला तो काय करतो? तर अमिनो ऍसिडला बाइंड करतो आणि तो अमिनो ऍसिडला घेऊन येण्याचं काम करत असतो. सो ह्या टीचा जो काही फुल फॉर्म होतो बेटा, इट इज नथिंग बट ट्रान्सफर. याला आपण ट्रान्सफर RNA असं म्हणत असतो. तो कशाचं ट्रान्सफर करतोय? इट ट्रान्सफर
इट ट्रान्सफर अमिनो ॲसिड कोणाकडे ट्रान्सफर करतो बेटा तू? इट ट्रान्सफर अमिनो ॲसिड टू द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसच्या साईडला अमिनो ॲसिड ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे? इट इज नथिंग बट व्हॉट? tRNA. फाईन. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. क्लास 12th मध्ये गेल्यानंतर तुम्ही हे जे काही डिटेल स्ट्रक्चर आहे याला ह्या लूपला काय म्हणतात लक्षात आलंय. टी साय लूप काय असतो, अँटीकोडॉन लूप काय असतो. फाईन. या सगळ्या गोष्टी तुम्ही 11th-12th ला गेल्यानंतर शिकणार आहात. सो बेसिक तुम्हाला फंक्शन लक्षात ठेवायचं. दॅट इज नथिंग बट व्हॉट? अमिनो ॲसिडचं ट्रान्सफर करायचंय. कुठून कुठं करायचंय? तर सराउंडिंग मधून जिथं प्रोटीन सिंथेसिस चालू आहे, जिथं अमिनो ॲसिड्स नवीन नवीन ऍड होत असतात, तिथं अमिनो ॲसिड ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे? तर tRNA करणार आहे. हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सो एकदा आपण रिवाइज करूया बेटा. मॅसेंजर RNA जो काही mRNA हा मेसेज आणण्याचं काम करत असतो. कुठंतरी DNA पासनं रायबोझोमकडे मेसेज ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे? तर mRNA करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो मेसेज रीड करण्याचं काम कोण करणार आहे? रायबोझोमल RNA. आणि मेसेज रीड करून प्रोटीन सिंथेसाइजचं काम पण कोण करणार आहे? रायबोझोमल RNA किंवा रायबोझोम्स करत असतात. बट ज्यावेळेस अमिनो ॲसिड्स ऍड होत असतात ते अमिनो ॲसिड ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे? तर ट्रान्सफर RNA करत असतात. हे आपण बघितलं. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन होता आपला, दॅट इज एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय? बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपले जे काही कॅरेक्टर असतात ह्या सगळ्या कॅरेक्टरची माहिती DNA मध्ये असणार आहे. ओके. आणि DNA मध्ये सगळीकडेच माहिती नसते त्या कॅरेक्टरची, तर एका स्पेसिफिक ठिकाणी माहिती असते. त्या स्पेसिफिक ठिकाणाला आपण जीन म्हणलं बेटा. काय म्हणलं? जीन. क्लिअर? म्हणजे DNAच्या ज्या पार्टमध्ये माहिती असते त्या पार्टला किंवा कॅरेक्टरची जिथं माहिती असते दॅट पार्ट इट इज नथिंग बट व्हॉट? जीन. आणि इफ सपोज ही जर जीन ह्या जीनना जर फंक्शन करणं जर सोडलं तर ती एक कॅरेक्टर येणार नाही. सपोज कन्सिडर करा आपला जो काही स्किन कलर आहे, एक कॅरेक्टरचं एक्झाम्पल देतो मी एकदम सिंपल. एक जो काही गुणधर्म आहे आपला दॅट इज नथिंग बट स्किन कलर. आपला जो काही त्वचेचा रंग असतो स्किन कलर, ह्या स्किन कलरसाठी एक प्रोटीन रिस्पॉन्सिबल असतो, त्याला आपण मेलॅनिन म्हणलं बेटा. मेलॅनिन. आणि ह्या मेलॅनिन प्रोटीनला तयार करण्याची माहिती सपोज फॉर एक्झाम्पल इथं आहे. बट ही जीन काही कारणास्तव हिच्यामध्ये म्युटेशन्स झाले आणि ती आता फंक्शन करणं सोडते. म्हणजे तिनं काम करणं सोडलं किंवा तिचे जे काही फंक्शन्स आहेत हे प्रॉपर होत नाही आहे. तर मग अशा वेळेस काय होणार आहे? तर हे जे काही मेलॅनिन प्रोटीन आहे हे मेलॅनिन प्रोटीन बनणार नाही. आणि जर मेलॅनिन प्रोटीन जर बनलं नाही तर आपला जो काही स्किन कलर आहे तो अतिशय व्हाईट होऊन जातो. त्याला आपण कुठंतरी अल्बिनो म्हणू शकतो. येते लक्षात? आणि त्याच्यामुळे कुठंतरी कॅन्सर वगैरे होण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात. म्हणजे ही काय झाली? तर जेनेटिक डिसऑर्डर. आणि ही जीन जर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये म्हणजे पॅरेंट्सकडनं ऑफस्प्रिंगकडे किंवा मुलांकडे जर ट्रान्सफर होत असेल, तीच डिफेक्टिव्ह जीन, तीच त्याला आपण डिफेक्टिव्हच म्हणू कारण ती काम करत नाही आहे, अशी जीन जर ट्रान्सफर होत असेल तर त्या डिफेक्टिव्ह जीनमुळे जे काही होणारे डिसीजेस आहे दे कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? जेनेटिक डिसऑर्डर्स. क्लिअर बेटा? आणि असे जेनेटिक डिसऑर्डर भरपूर असतात. सपोज फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. फाईन. त्याच्यानंतर हिमोफिलिया. लक्षात आलंय? एक्सेट्रा. असे वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर असतात जे की जीनच्या डिफेक्टिव्हनेसमुळे होत असतात. आणि हे जेनेटिक डिसऑर्डर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट याच्याबद्दल लक्षात घ्यायची की जेनेटिक डिसऑर्डर हे पॅरेंट जनरेशनकडून ऑफस्प्रिंग जनरेशनकडे म्हणजे नेक्स्ट जनरेशनकडे किंवा प्रोजेनी जनरेशनकडे ते ट्रान्सफर होत असतात. फाईन. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि जे काही ट्रान्सलोकेशन आहे, इन शॉर्ट प्रोटीन सिंथेसिसची डिटेल प्रोसिजर आपण बघणार आहोत. फाईन. थँक्यू.